श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे पापलेट फ्राय। त्यासाठी बघा मी अशी 4 पापलेटं घेतलेली आहेत, अशी हाता एवढी आहेत। स्वच्छ ती साफ केलेली आणि धुवून स्वच्छ केलेली आहेत आणि त्याला असे चिरा मारलेले आहेत। हे बघा त्याचे असे कल्ले वगैरे असे साईडून असे कापलेले आहेत, सगळं काढलेलं आहे। तर आता आपण त्याचा फ्रायचा मसाला मी दाखवते। तर हे बघा पापलेट फ्राय करण्यासाठी लागणारे साहित्य। इथे मी हळद पावडर घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून, 2 टेबलस्पून ही मसाला घेतलेला आहे घरचा आपला लाल तिखट मसाला, अर्धा टेबलस्पून मी धन्याची पावडर घेतलेली आहे आणि हे आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। 1 टेबलस्पून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हा रवा घेतलेला आहे, छोटी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि अर्ध्या लिंबूचा रस। तर सर्वप्रथम आपण पापलेटला मॅरिनेशन करूया। तर त्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे, हळद पावडर घालून घेऊ आपण, मसाला घालूया, धने पूड घालूया आणि आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट घालून घेऊ आणि लिंबूचा रस घालूया। आता आपण हे चांगलं हाताने मस्त मसाला लावून घेऊ, हे मॅरिनेशन चांगलं करू येतं। हे बघा अशा प्रकारे मी असं मॅरिनेशन म्हणजे सगळा मसाला लावून घेतलेला आहे पापलेटला। सर्वात काप दिलेले आहेत त्याला असे मध्ये, त्याच्यामध्ये पण असं चोळून लावायचं आणि असं पोटाच्या मध्ये पण असा थोडा घालायचा, तो असा मस्तपैकी असा सगळा मसाला खूप छानपैकी असा लावायचा त्याला। हे बघा खूप छान असा मसाला आपला लागला गेलेला आहे। आता आपण हे फ्राय करायला घेऊया। आता आपल्याला काय करायचे, आता आपल्याला याच्यासाठी फ्राय करण्यासाठी कोटिंग करायची आपल्याला। आपण जी रवा घेतलेला आहे बारीक आणि तांदळाचे पीठ घेतले त्याचं आपल्याला कोटिंग करायचे। पण त्याच्या आधी मी तवा तापत ठेवला आहे आणि तेल ठेवलेलं आहे त्याच्यावरती तापत, म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालं का आपले पापलेट चिटकणार नाही, कोटिंग आपली निघणार नाही, त्याच्यासाठी आपण तेल तापत ठेवलेलं आहे। आता आपण काय करायचं, आता आपण रवा घ्यायचा, त्याच्यात तांदळाचं पीठ घालायचं, थोडंसं मीठ घालूया चवीनुसार आणि थोडासा मसाला। आता आपण काय करायचं, हे सगळं मिक्स करून घ्यायचं हाताने आणि आपले पापलेट मस्तपैकी याच्यावरती म्हणजे लावून घ्यायचं पापलेटला। हा बघा आता हा पापलेट सगळा मसाला लागलेला आहे त्याला मस्त, त्याच्यावर असं रव्याची अशी कोटिंग मस्त असे करून घ्यायची। असं नुसतं दाबायचं नाही, नुसतं असा वरून असा भुरभुरायचा आपण। तर हे बघा असं पाकडून घ्यायचं। आता मी इकडे साईड ठेवून देते, आता दुसरा घेते आणि असं त्याच्यावरती असं आपण सर्व टाकून घ्यायचं, सर्व रवा असा भुरभुरून घ्यायचा, म्हणजे अशा प्रकारे असं त्याच्यावर रवा भुरभुरून घ्यायचा। हा बघा आता हा दुसरा झाला, आता आपला हा तिसरा असा भुरभुरून घ्यायचा। बघा आता हा चौथा पापलेट आहे, असा मसाला मस्तपैकी लावायचा आणि आपला हा रवा आहे तो असा वरून भुरभुरायचा। हे बघा अशा प्रकारे असा रवा लावून घेतलेला आहे मी। आता आपण फ्राय करायला घेऊ। आता मी तवा तापत ठेवलेला आहे गॅस चालू करून आणि तेल पण आपलं मस्त तापलेलं आहे। तापून घ्यायचं तेल, म्हणजे का कारण का मग ते आपलं कोटिंग निघणार नाही। बघा आता आपण हा कोटिंग केलेला पूर्ण असा पाकडून घ्यायचा आणि असे छानपैकी हे पापलेट आपण सोडूया। आता पापलेट आता मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे, लोखंडाचा तुम्ही कुठचा पण घेऊ शकता, पण तेल चांगलं तापलेलं घ्या। तर माझा तवा पण मोठा आहे त्यामुळे मी 4 टाकते। तर तुम्ही बघा आणि आता मी तळत ठेवलेलं आहे। आता आपण मीडियम टू हायवर करायचं, एकदम स्लो पण नाही करायचा। आता आपली एक बाजू चांगली फ्राय झाली का आपण पलटून घेऊ। बघा आता आपण पलटी मारून घेऊया, चमच्याच्या साहाय्याने पलटी मारू।
आपण पलटी मारून घेतलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूने फ्राय होते। हे बघा आता आपली झालेली आहे फ्राय। आता आपण काढून घेऊ मच्छी, गॅस घालूया आपण। बघा आता आपण काढून घेऊया। अशा प्रकारे मी आता काढून घेते। बघा मस्त फ्राय झालेली आपली। हां आता आपली ही पापलेट फ्राय झालेली आहे। अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे पापलेट फिश फ्राय। आता आपण याला गार्निशिंग करून घेऊया। तर हे बघा अशा प्रकारे मी गार्निशिंग केलेलं आहे, तर खाण्यासाठी तयार आहे पापलेट फिश फ्राय। तर तुम्ही नक्की ट्राय करा, मस्त खूप छान झालेलं आहे। अशा प्रकारे खाण्यासाठी तयार पापलेट फिश फ्राय, मस्त गार्निशिंग केले, तर तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू। धन्यवाद।